नमस्कार मैत्रिणींनो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज बघताय रेडी आहे 13 उंची ह्याची आणि मी कटिंग केलेली आहे. कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा मिळणार आहे बघायला. तर हे बघा, सगळीकडनं मी शिलाई करून घेतलेली आहे. फिनिशिंगसोबत पिना वगैरे लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला कपडा सरकायचा नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. बघा, हे अशा पद्धतीने आणि संपूर्ण पिना काढून मी इथं कट करून घेत आहे. आणि इथे मध्ये धागा निघालेला आहे माझा. आणि होतं असं नेहमीच की आपण व्हिडिओ बनवायला लागला तर धागा वगैरे निघतो, कुठं बॉबिन दिली होते, हे सगळं चालूच असतं. पण बघा, आता मी गळा कटिंग करून कपडा तो काढलेला आहे, नॉचेस मारून घेतलेले आहेत. जिथे कॉर्नरला आपण व्यवस्थित नॉचेस करून घेणार आहोत आणि डायरेक्टली उलटवून घेतलेला आहे इथे मी कपडा. बघा, अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. ज्या कोण नवीन आपल्या मैत्रिणी असतात, नवीन शिकतात, त्यांना लवकर असं जमेल तर ही पद्धत मी दाखवत असते नेहमीच. हे अशा पद्धतीने आपली व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे. शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत के डी फॅशनवरती, तुम्ही बघू शकता. आणि लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम नसतो, पण आता मला वेळ आहे तर म्हटलं चला डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ मी इथे बनवून घेतलेला आहे. मागचा पुढचा भाग सगळा व्यवस्थित, फक्त पायपिंगचा व्हिडिओ वेगळा सेपरेट टाकलेला आहे दुसऱ्या ब्लाऊजचा, ते तुम्ही बघू शकता. तर ह्याला मी पायपिंग केलेली नाही आहे. दुसरा रेड ब्लाऊज आहे दुसरा, त्याला मी पायपिंग केलेली आहे. तर ते सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळीकडून टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर इथे बघा, धागा थोडासा निघालेला आहे माझा. धागा बसवून घेतल्यानंतर आपल्याला सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे हळूवार पद्धतीने अशी. व्यवस्थित अशी एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आपल्याला. छान पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उलटवून करू शकता. 1 तासामध्ये ब्लाऊज शिवू शकता. कोणी अर्ध्या तासात सुद्धा शिवतात, तर मी अर्धा तासात शिवत नाही, कारण की मला होतच नाही. मला 1 तास पूर्ण लागतो ब्लाऊजला. आणि हुकलूक तर बाकीच असतात, तर हुकलूक मी नंतर करत असते. तर आता टक्स मारून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही 4.5 वरती करू शकता. तर 28 साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळं मार्किंग केलेलं आहे आधीच मी. उंची आपल्याला 13 13.5 ह्या पद्धतीने ठेवायची आहे. तर हा रेडी आहे. आता पाठीमागची पट्टी लावायची आहे आपल्याला. हे बघा, मी तयार करून घेतलेली आहे. 2 इंचापर्यंत पट्टी तुम्ही करू शकता तयार, आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ह्या पद्धतीने करू शकता. आणि अशी दापटीच करायची आहे. अशा पद्धतीने दापटीच करून घेतल्यावरती आतमध्ये अशी पट्टी आपल्याला दुमडायची आहे. तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मग डायरेक्ट टिपसुद्धा करू शकता. 2 ऑप्शन आहे तुम्हाला जो आवडेल. बघा, अशा पद्धतीने आता मी डायरेक्टली इथे टिप करून घेतलेली आहे. मी हात शिलाई करत बसत नाही, आणि ज्यांना कोणाला हवं आहे हात शिलाई तर त्यांना मी करून देत असते. आणि हात शिलाई करायची असेल तर 5 नंबरवाली टिप आपल्याला मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने फिनिशिंग आपली व्यवस्थित होती. तर रेडी आपला पाठीमागचा भाग आपला. तर आता पुढचा भाग बघा. पुढच्या भागाला सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला, हे बघा, एक मी तयार करून घेतलेला आहे आणि एक मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल. या पद्धतीने बघा, कटोरी ब्लाऊज आहे. जोडल्यावरती बघा, इथं एक्स्ट्रा कपडा आहे तो बराबर करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला 1-1.5 इंचावरती मी मार्किंग करून आपलं, आता माझं इथे खडू हरवलेला आहे, त्यामुळे हे बघा 1.5 इंचावरती मी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने शिवलेला आहे. बघा, 2 वेळा टिप मारायचं, विसरायचं नाही आहे. आणि कपडा कापून काढून टाकायचा. बघा, आता कटोरा तयार आहे. आणि आता हे पुढच्या साईडला क्रॉस पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे.
व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे आपल्याला. आणि एक्स्ट्रा कपडा आपला कापून काढून टाकायचा आहे. आता बघायचं आहे आपल्याला दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत का ते व्यवस्थित. मध्ये मध्ये धागा निघालेला आहे माझा 2 वेळा. हे अशा पद्धतीने क्रॉस पट्टी झालेली आहे. आता बघा व्यवस्थित अशी स्टिप आपल्याला मारून घ्यायची आहे. ते खूप छान पद्धतीने आपले होईल. आणि इथे डापटीच करून घ्यायची आहे आपल्याला बघा वरून या पद्धतीने दुमडून कपडा घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि आतून फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे ह्या पद्धतीने असे बघा. आणि आता पुन्हा आपल्याला इथे आणि गळ्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथे मस्त व्यवस्थित. तर कटिंगला मी इथे रेडीमेड माझ्याकडं म्हणजे ही कटिंग आहे ती मी वापरलेली आहे. आणि पाठीमागचा भाग आहे ना तो त्याची कटिंग म्हणजे स्लीव वगैरे हे सगळं दाखवलेलं आहे. तर तुम्ही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ बघायचा विसरू नका. दोन्ही पार्ट तयार आहेत आपले. आता मी जोडून घेत आहे. आता हे जोडून घेतलेलं आहे. मागं पुढं जोडून घेतलेलं आहे. ह्या साईडला पण जोडून घ्यायचं आहे. तुमचं जो काय माप असेल ते तुम्ही मार्किंग करून जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी पद्धतीने. तर जोडून झाल्यावरती बघा बरोबर कपडा आपला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि स्लीव आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता बघा स्लीव जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. पॉपोली स्लीव आहे म्हणजे चुनट असते तशी बघू शकता तुम्ही. त्याचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मी. शॉर्टमध्ये जाणार आहे तो व्हिडिओ. तर तो तुम्ही नक्की बघा. स्लीव कशा डिझाईन बनवलेले आहेत ते नक्की तुम्ही बघू शकता. तर आता इथं मी जॉईंट करून घेतलेले आहे. जे काही तुमचे माप असेल किती साईज शिवायची आहे किती ठेवायची आहे तुम्हाला त्या पद्धतीने आपल्या मार्जिन ठेवायचं आहे आपल्यानुसारच. आता इथं जास्त जर कपडा उरला असेल धागा वगैरे हे सगळे कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला. आता मी मोजून घेत आहे दोन्हीकडनं सेम झाली का ते सुद्धा आपल्याला चेक करायचं विसरायचं नाही आहे. तर पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. आता ही टीप मारून घेतलेली आहे मी. खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. खूप आवडलेला आहे त्या ताईंना. ते लग्नामध्ये घालणार आहेत ब्लाऊज. साडी खूप सुंदर आहे यांच्यावरची. हे बघा धागे पूर्ण आपल्याला इथे कटिंग करून काढून टाकायचे आहेत. आणि आता आपल्याला फिटिंगची माप टाकायची आहेत. जो काही तुमचा फिटिंगचा माप असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. तर हे बघा इथे माझी फिटिंगची माप टाकून झालेली आहेत. आणि सोयीचं कपडा असं पकडायचं आहे आपल्याला. हे बघा बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे. आणि इथे थोडंसं खालीवर होतं आहे तर मी बघा कशी पद्धतीने इथे सारखं करून घेत आहे. जेणेकरून आपल्याला खालीवर स्लीवमध्ये आपल्या बगलेमध्ये काचतं ते आणि खालीवर होतं मग ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसत नाही त्यासाठी. आणि आता बघा आता इथे व्यवस्थित खालीवर करून बरोबर झालेलं आहे बघा. हे दोन्ही कोपरे मिळलेले आहेत. तशीच आता मी टीप मारून घेत आहे. इथे सरळ लाईन टीप मारायची आहे आपल्याला. एक्स्ट्रा कपडा कापून काढायचा आहे. आणि उलटून आपल्याला परत उलटवून आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहेत. 1 2 अशा 2 3 अशा एक्स्ट्रा मारून ठेवायच्या आहेत. जेणेकरून त्यांना लागलं तर मग ते उसवू शकतात. त्यानुसार आपली प्रॉपर अशी फिटिंग करून द्यायची आहे. आणि एक्स्ट्राच्या 2 टिपा आपल्याला ठेवायच्या आहेत. या पद्धतीने मी आता सगळ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत.
इथे स्लीवचा जो काय तुमचा माप असेल तो इथे टाकायचा आहे तुम्हाला. तर आता उलटवून घेत आहे मी आणि आता इथे बघा हुक लूक करते मी. मार्किंग करून घ्यायची आणि तशीच आपली सात लगेच आपल्याला हुक लूकसुद्धा करून घ्यायचे आहेत. म्हणजे लूक करून घ्यायचे आहेत. आणि हुक तर आपण हाताने लावतो. हुक मी मशीनवर लावत नाही. हॅप सटलची मशीन आहे माझी, त्यामुळं पुन्हा माझा धागा निघालेला आहे इथे. आता पूर्ण ब्लाऊज शिवून झाला, 2 वेळा 3 वेळा धागा निघालेला आहे. तर परत मी तो धागा लावलेला आहे. सोडला होता मशीनने धागा. आपले हुक लूक आपले व्यवस्थित करून घ्यायचे. 5 किंवा 6 करू शकता तुम्ही. 14 उंची असेल तर 6 तर लूक व्हायला पाहिजे. आणि साधारण 12.5 13 अशी असेल तर 5 बरोबर लूक आहे. खूप छान पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होतो. अशा पद्धतीने शिवा मैत्रिणींनो. ज्या आपल्या नवीन ताई असतील तर त्यांच्यासाठी ही टिप खूप सोपी आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तुम्हीसुद्धा शिवा असे छान छान ब्लाऊज. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.